असं आहे 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक थोडी शिस्त होती, म्हणून ज्याचा उल्लेख करावा लागेल आणि जो इतिहासात नोंदला जाईल असं एकमेव नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. कुठल्याही आतापर्यंत पंतप्रधानपदाच्या सगळ्या कारकिर्दीचा अभ्यास आणि त्यासोबत मोदीजींच्या पंतप्रधानपदाचा अभ्यास हा जर केला तर मोदीजींचं पारडं हे जडच राहतं. महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र यावं हा आपला सगळीकडे प्रयत्न असेल. बऱ्याच वेळा राजकारण आपल्याला दिसतं तसं नसतंच, याचं एक गणित डोक्यात तेव्हाच सुरू असतं. नमस्कार. ऑनलाईन नेताच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपले स्वागत. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातील भाजपचे तरुण, गतिमान आणि विचारवंत मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना, जे माध्यम क्षेत्र, राजकीय रणनीती आणि जनसंपर्क या तिन्हींचा अनोखा संगम आहे. पत्रकारितेपासून प्रवक्ते पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. आज आपण त्यांच्या आयुष्याचा प्रवास, विचार आणि महाराष्ट्र व देशाच्या राजकारणाबद्दल त्यांचे मत जाणून घेणार आहोत. केशव उपाध्ये हे सोलापूरचे रहिवासी असून त्यांनी विद्यार्थी दशेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कार्य करण्यास सुरुवात केली. पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून पुणे विद्यापीठात त्यांनी जनसंवादात पदवी घेतली आणि पत्रकार म्हणून दैनिक तरुण भारत, पुढारी, लोकसत्ता अशा प्रथितयश वृत्तपत्रांमध्ये काम केले. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचार मोहिमांमध्ये त्यांनी थेट सहभाग घेतला आणि गेली 1.5 दशके ते भाजपचे महाराष्ट्राचे माध्यम व्यवस्थापन आणि रणनीती यासाठी कार्यरत आहेत. ते मित्र फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय आहेत. नमस्कार केशवजी. नमस्कार. केशवजी, सर्वप्रथम ऑनलाईन नेतामध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपण पत्रकार, प्रवक्ते, राजनीतिकार या तिन्ही भूमिकांमध्ये कार्य केले आहे. सुरुवातीला मला जाणून घ्यायला आवडेल, हा प्रवास कसा सुरू झाला आणि या सर्व भूमिकांमध्ये काय बदल जाणवतो? खरं म्हणजे मला सुद्धा आज खरंच आनंद झाला. म्हणजे मी तुमचं आत्तापर्यंत विवेक नामदार एक मोठं नाव पत्रकारितेतलं मी ऐकून होतो, तसं आपण डायरेक्ट इनडायरेक्टली बोलत होतोच, पण आज प्रत्यक्ष तुमच्या समोर मुलाखतीला येणं हे नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे प्रवास सांगायचा तर एक तसा एका सामान्य गिरणी कामगाराच्या मुलाचा हा प्रवास आहे. सोलापूरसारख्या ठिकाणी माझे वडील एका गिरणीत काम करायचे, सोलापूर सहकारी सूत गिरणी, आणि स्वाभाविक गिरणी कामगाराच्या मुलाच्या वाट्याला जी यश, आनंद जे काही येतो, जे कुठल्याही काम करायचं, ते त्या सगळ्या परिस्थितीतून मीही गेलेलो आहे. त्यामुळे एक अतिशय सामान्य कुटुंबातनं हा प्रवास सुरू झाला आणि तिथेच काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे ही एक भावना त्या ठिकाणी होती. कारण गिरणी कामगाराचा पगार काय असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती, होणारी ओढाताण, आणि मग तिथेच कुठेतरी एक प्रकारे मी घडत गेलो होतो. मी स्वतः पटणार नाही, पण मी स्वतः दुधाच्या पिशव्या टाकल्या आहेत, वर्तमानपत्र टाकली आहेत, गणपती विकलेत, म्हणजे गणपती स्टॉल लावले होते, दिवाळीला फटाके स्टॉल लावला होता. ओके. त्यामुळे अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी करत करत एक प्रकारे वाटचाल होत होती. त्याच काळात विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात मी कॉलेजमध्ये आल्यानंतर आलो आणि मग एक दिशा त्या सगळ्याला, जे काहीतरी अस्वस्थता होती, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, त्यातून मग एक वैचारिक बैठक जी आपल्या मनातली प्रत्येकाच्या मनात असते. साधारणतः 16-17 वर्षी आपण येतो त्यावेळी अनेक वेळा आपण एक असं म्हणतोच, चला आपण एक अशा वयोमानात असतो की आपल्याला काही म्हणजे सगळंच आकर्षण असतं आणि मग नेमकं काय करायचं हे कळत नसतं. अशा कालखंडामध्ये विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात मी आलो आणि त्यातून मग एक कुठेतरी जी आपल्यातली एनर्जी असते, त्या एनर्जीला एक चॅनलाइज दिशा मिळणं हे सुरू झालं, किंवा संस्कार मिळणं सुरू झालं. आणि त्यातून विद्यार्थी परिषदेमध्ये मी काम करत गेलो. मग विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्या ठिकाणचा संघर्ष, त्यासाठी केलेली आंदोलनं, हे सगळं त्यावेळी मी करत होतो, ते सगळ्या गोष्टी करत होतो. आणि त्यातून एक प्रकारे मी घडत गेलो, एक दिशा मला मिळाली, जी आज ज्या अधिकृतपणे ठामपणे मी हिंदुत्वाची भूमिका मांडतो त्याचं बीज तिथे आहे. एक वैचारिक बैठक सुरुवातीच्या काळातच माझी पक्की झाली आणि तो प्रवास सुरू झाला. मग कॉलेज झालं. स्वाभाविकपणे मी सुरुवातीला म्हणालो की काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळे 10 ते 5 या नोकरीत रमणारा मी नव्हतोच. त्याच कार्यकाळामध्ये विवेक घळसासींच्या संपर्कात मी आलो सोलापूरमध्ये. ओके.
म्हणजे तशा अर्थाने ते माझे गुरु या सगळ्या पत्रकारितेतले. हं. आजही अतिशय उत्तम संबंध आहेत माझे. आणि मग त्यावेळी कॉलेजला असताना मी तरुणांसाठी म्हणून तरुण भारतमध्ये लिहायचो. लिखाण सुरू. आणि तिथून मग आपण इथंच चला इथं सुरू करू म्हणून मग पुण्यामध्ये मी रानडेला आलो. इथंच पुण्यात रानडेमध्ये काम करत असताना पुढारीमध्ये काम करायचो. सारसबागला ऑफिस तिथे आहे तिथे. आणि हा सगळा प्रवास तसा होत होत एक प्रकारे 10 ते 5 करायचं नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे या भूमिकेतनं. आणि मग पत्रकारितेमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झालं. पत्रकारितेमध्ये लोकसत्तापर्यंत गेलो, विधानसभा विधान परिषद कव्हर केल्या. पण मग लक्षात असं आलं की केवळ सिस्टीमच्या या बाजूला राहून चालणार नाही, केवळ टीका टिप्पणी करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष काही बदलही आपल्याला करता येतील का या भूमिकेतनं विचार सुरू झाला. आणि त्याच वेळी माननीय गोपीनाथजींचं संघर्ष यात्रा 2002 साली होती 1च्या सुमाराला. त्यावेळी त्यांनाही त्यांच्यासाठी माध्यमासाठी एक तरुण सोबत हवा होताच. त्यावेळी मग भारतीय जनता पार्टीचा माध्यम प्रमुख आणि गोपीनाथ मुंडेंची प्रसिद्धी अशा दुहेरी भूमिकेतून हा प्रवास सुरू झाला जो भारतीय जनता पार्टीशी होता. त्यावेळी पण हा प्रश्न होता की राजकारण आहे, सगळं अस्थिर आहे, कशाचाच पत्ता नाही, आपण स्थिर असलेली चांगली नोकरी सोडतोय. साधारणतः लोकसत्तात काम करत होतो त्यावेळी मी. अशा प्रकारची नोकरी सोडून जायचं का. मग त्यावेळी पत्नी मला म्हणाली की तू जा, कारण तीही पत्रकारितेत कामं होती, काही हरकत नाही, मी घराकडे बघते, तू तिथे काम उत्तमपणे कर, त्याची काळजी करू नको. आणि मग त्यातून मग निर्णय राजकारणामध्ये झाला. तर आणखीन एक त्याच मला एक संधी आली होती. त्यावेळी एका कंपनी मल्टीनॅशनल कंपनीचं एक आणखीन एक त्यांना PR टाईप असं कोणी हवं होतं, जो चांगल्या पगाराचं आणखीन ते होतं. मग ते समोर चित्र दिसतंय अजूनही. ते ऑफर लेटर आहे ते अजूनही माझ्या मेलवरती आहे. हां, पण असं वाटतं की कदाचित मी ऑफर लेटर घेतलं असतं तर मी कदाचित पगार त्यावेळी खूपच त्यावेळेच्या खूप चांगला होता. म्हणजे ही 2000च्या काळातली गोष्ट आहे. कदाचित पगार चांगला मिळाला असता. पण आज जे प्रेम, आज जे सगळ्यांकडून प्रेम अनुभवतोय किंवा काही गोष्टी मी करू शकतोय जे माझ्या मनामध्ये होतं, त्या गोष्टी कदाचित करता नसत्या आल्या. एक पुन्हा 10 ते 5 जो मला सुरुवातीपासून करायचा नव्हता. मग राजकारणामध्ये स्वाभाविकपणे चढउतार असतात, अनेक गोष्टी घडतात. पण तरीसुद्धा एका राजकीय पक्षाच्या प्रमुख पदापर्यंत हा प्रवास मला वाटतं हा असा झाला. आता ते तुम्ही सांगितलंच की पत्रकारितेतून राजकारणात यायचा टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनात महत्त्वाचा आहे. आता गोपीनाथ मुंडे यांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांच्या संघर्ष यात्रेचा. तर गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यशैलीतून आपण काय शिकलात? एक आहे त्याच्यामध्ये की गोपीनाथ मुंडे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे राजकारणामध्ये इतक्या उंचीची माणसं ही खूप दुर्मिळ असतात. आणि त्याला कारण आहे की तशी घडायला वेळ लागत जात असतो. मुंडेंचं वैशिष्ट्य वेगळं होतं. मुंडेंचं संयम प्रचंड होता. म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड लोक असायची. रात्री 12-12, 1-1, 2-2 पर्यंत ते त्याच्यामध्ये असायचे. आणि पुन्हा सकाळी 6 वाजता पुढच्या विमानाच्या प्रवासाला ते तयार असायचे. हा जो संयम आहे, हा जो उत्साह आहे आणि सतत उपलब्ध असणं आणि निराश न होणं. मला आजही आठवतं प्रसंग, 2009 सालचा प्रसंग आहे. आणि त्यावेळी मनसे नुकतीच आत्ता जे राज ठाकरेंनी मनसे वेगळी तयार केली होती. 2009ला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं. त्या सरकारच्या वेळी त्याच्यानंतर आपण संघर्ष आम्ही खूप जोरात भाजपशी खूप संघर्ष केला होता. भारतीय जनता पार्टी शिवसेना त्यावेळेचं शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये फार फरक नव्हता. म्हणजे 10-20 जागांचा फरक विधानसभेचा होता. आणि वातावरण असं होतं की 2009ला भारतीय जनता पार्टी शिवसेना निवडून येणार. त्याचवेळी 8 साली 7-8 साली राज ठाकरेंचं हे आलं. आणि 2009ला इलेक्शन जोरात झाल्या. 2009चा निकाल याला सकाळपासून सुरुवात झाली. आणि आम्ही खूप आनंद होतो की आज चला सरकार बदलणार आहे. पण दुपारनंतर असं लक्षात आलं की मनसेने 30-40 ठिकाणी अशी मतं खाल्ली होती की ज्यामुळे आम्ही पिछाडीवर गेलो. पुन्हा काँग्रेस राष्ट्र सरकार आलं. 3-4च्या सुमारात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आम्ही सगळे उभारलो. स्वाभाविक निराशा आली होती. आम्ही आणखीन काही पदाधिकारी होते त्यावेळी. आणि मग ते पदाधिकारी सगळे काय पुन्हा याच्यामध्ये तेवढ्यात मुंडे साहेबांची गाडी आली. साहेब उतरले. ते फ्रेश अतिशय याच्यामध्ये
आमचे चेहरे बघितले सगळे त्यांनी. म्हणलं, साहेब काय आपण म्हणाले, अरे म्हणाले आपल्याला विजयाची सवय कुठे, आपण कायम विरोधातच आहोत, चला पुन्हा प्रयत्न करू. असं करत आमच्या पाठीवर थाप मारत, चला उद्यापासून पुन्हा काम करायचं. असं करत पुन्हा सगळ्यांना आत घेऊन गेले. सगळे जे डिमॉरलाइज झाले होते त्या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांना प्रेरणा दिली, उद्यापासून पुन्हा काम करायचंय. आपण विरोधी पक्षातच आहोत कायम, त्यात निराश काय व्हायचं, आपल्याला हे नवीन आहे का, हा त्यांचा प्रश्न होता. आपल्याला नवीन आहे का, कारण पुन्हा एकदा नव्या जोमाने उद्यापासून पुन्हा सुरू करू, पुन्हा हरिओम करू, या सरकारच्या विरोधात पुन्हा उभे राहू. ही जी ताकद, नेत्याची ताकद ही असते की जेव्हा तुमचा कार्यकर्ता डिमॉरेज झाला असतो, निराश झालेला असतो, त्यावेळी त्याला चल पुन्हा सुरू उभा राहा. त्यामुळे म्हणजे संयम आहे, कार्यकर्त्याला प्रेरणा देणं आहे, कार्यकर्त्याला उभं करणं आहे, कार्यकर्त्याला जिंकण्याची जिद्द देणं आहे, असे अनेक पैलू मी त्यांचे बघितले. आणि स्वाभाविकपणे शेवटी ते मुंडे साहेब होते, खूपच मोठे नेते होते, त्यातल्या काही गोष्टी आपल्यात येत आहेत का याचा प्रयत्न नक्की करतो. मित्र फाउंडेशन हा तुमच्या वाटचालीमधला खूप महत्त्वाचा हे भाग आहे, तर त्यामागे सामाजिक विचार नक्की काय त्या उपक्रमांमागचे? मुळात असं आहे की केवळ आपण सांगायचं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, आणि प्रत्यक्षात कृती काहीच करायची नाही, हे बरोबर नाही. आणि म्हणून मग माध्यमातल्या काही जणांना एकत्रित घेऊन, ठीक आहे आपण काही फार मोठा चमत्कार घडवणार नाही, पण एक नागरिक म्हणून आपण एक छोटंसं पाऊल टाकलं पाहिजे. किमान जसं असं म्हणतात की अंधार सगळीकडेच आहे, पण किमान आपण आपली पणती तर घेऊन जाऊ. मग या भावनेतनं आम्ही ते मित्र फाउंडेशन सुरू केलं. आदिवासी भागामध्ये, अन्य ह्याच्या क्षेत्राच्या ठिकाणी त्याचं काम आम्ही सुरू केलं. त्याची एक कन्सेप्ट आम्ही अशी राबवली सुरुवातीच्या काळामध्ये की दिवाळी आपण सगळे साजरी करतो, पण दिवाळी तिथं पहिली दिवाळी आपण साजरी करू की जिथे काही दिवा पण पोचत नाही. मग आदिवासी पाड्यांवरची पहिली दिवाळी आम्ही साजरी करायला सुरुवात केली तिथं करून. मग आणि तिथं शहरातले मोठे सगळे नागरिक यायचे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही साजरी करायचो. मग त्यानंतर त्या आदिवासी पाड्यांवरती पाण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प्स हे आम्ही रेग्युलर सुरू केले, ते जे आता सुरू आहेत. यातनं एक थोडा म्हणजे फार आपल्या परीनं जे या समाजासाठी आपण समाजात देणे आहोत, आपण फक्त घेत नाही तर समाजाला आपण काही दिलंही पाहिजे. बरोबर. आणि त्यातूनच शेवटी प्रत्येकाने धारणा ठेवली तर त्यातनं काही ना काही सगळ्या गोष्टी सरकार करेल, सगळ्या गोष्टी बाकीचे लोक करतील, ते करतीलच, पण आपण आपल्या परीने काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही त्याच्यामागची भावना आहे. त्यातनं एक छोटं पाऊल, त्यातनं एक छोटंसं आमच्या पद्धतीने आम्ही करतो. तर मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की आधी तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही काम केलं. हा माध्यम क्षेत्रातला अनुभव भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करताना तुम्हाला कसा उपयोगी पडतो? मला खूप उपयोगी आला. त्याचं कारण सांगतो. प्रवक्त्या म्हणून जेव्हा मी काम करायला सुरुवात केली त्यावेळी मला एक गोष्ट पक्की ठाऊक झाली की काय बोलायचं नाही हे ज्या प्रवक्त्याला कळतं तो उत्तम प्रवक्ता होतो. माझ्यासाठी दोन गोष्टी खूप उपयोगी होत्या. एकतर माझी वैचारिक बैठक ही परिषद कॉलेज कार्यकाळामध्ये एक पक्की झाली होती, त्यामुळे वैचारिक भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी, विचारधारा ही करताना कधी मला अडचण नाही आली, एक. आणि दुसरं, पत्रकारितेत मी राहिलो असल्यामुळे बातमी कशी होते किंवा काय मांडणी केली म्हणजे ती बातमी होते हे मला चांगलं माहिती. हेडलाईन्स कशा पेरायच्या हे मला चांगलं माहिती. त्यामुळे त्याचा उपयोग मला प्रवक्ते असताना झाला. बातम्या यात बिटवीन द लाईन्स वाचायची सवय ही खूप, ती जी पत्रकारितेत आपण शिकतो. पत्रकारितेतला पहिला नियम आहे की आपण बिटवीन द लाईन्स ज्याला चांगलं वाचता येतं त्याला बातमी कळते. बरोबर. हा पत्रकारितेतला नियम आहे. त्यामुळे ते ज्या क्षणी मला तो अनुभव मला उपयोगी पडला. त्यामुळे असं म्हणजे बऱ्याच वेळा राजकारण काय असतं, बऱ्याच वेळा राजकारण आपल्याला दिसतं तसं नसतंच. किंबहुना राजकारणातलं हिमनगाचं टोक आपण पाहत असतो, खरी अख्खा हिमनग असतो जे तुमच्या समोर येतं. पण मग त्याच्यामधलं ते सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, त्याचं आकलन करणं, सगळंच आकलन होईल असं नाही पण किमान प्रयत्न करणं, तसा विचार करण्याची पद्धत डेव्हलप करणं हे मला पत्रकारितेत झालं, ज्याचा प्रवक्ता म्हणून काम करताना मला उपयोग झाला. आणि त्यामुळे मग कधीही कुठल्याही विषयावरती तयार असणं. एक दुसरी सगळ्यात महत्त्वाची सवय वर्तमानपत्र वाचण्याची सवय, जी तुम्हाला पत्रकार म्हणून करावीच लागते. आणि मग ती आजही माझ्याकडे, मी रोज सकाळी 15 वर्तमानपत्र वाचतो. म्हणजे सकाळचं 1.5 तास 1.5 कप चहा
आणि 15 वर्तमानपत्र असं माझं ठरलेलं गणित आहे. त्यात वर्षानुवर्ष बदल झालेला नाही. मग त्याच्यासोबत डायरी, आजही माझी शेजारी डायरी असते. आज काय मुद्दे येऊ शकतात, महत्वाचे. हां, आज हे मुद्दे चालू शकतात, आज हे मुद्दे चालू शकतात. आणि मग तर ते आपली लाईन काय असली पाहिजे. मग पार्टीची आयडिओलॉजी, पत्रकारितेतली काय कशा पद्धतीने मांडता येईल याचं एक गणित डोक्यात तेव्हाच सुरू असतं. आणि त्यातनं मग तुमची त्यातनं दिवसभराचा अजेंडा सेट जे होतं, बरं. ते अजेंडा सेट यातनं तयार होतं. हा सकाळी गोष्टी तयार होतात. वा, छान. आज गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण खूप बदललेलं आहे. युती, आघाडी, त्यात पक्ष फुटणे, फोडणे, या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि आता या सगळ्या एकूण महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? असं आहे, 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक थोडी शिस्त होती. म्हणजे 2019च्या विधानसभा निकालापर्यंत, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती. 19ला पहिला त्यातला फरक पडला ज्या उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले. तिथून जी राजकारणामध्ये एक प्रकारे विचित्र अवस्था निर्माण झाली. महाराष्ट्राचं राजकारण एक संकेतामध्ये चालायचं, ते मोडण्याचं काम, तोडण्याचं काम, तो संकेत तोडण्याचं काम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार. म्हणजे मला मान्य आहे की तुम्ही पुढचा प्रश्न की आघाड्या युत्या कुणी करत, त्याला आक्षेप त्याबद्दल नाही आहे. पण ज्यांच्यासोबत तुम्ही आयुष्यभर संघर्ष केला आहे, ज्यांच्यासोबत तुम्ही आत्ता आठवड्याभरापूर्वी इलेक्शन लढलं आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही भाषणं केली आहेत. बरं, अशीही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे की त्यांच्यासमोर जाण्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे उदाहरण तुम्ही लगेच काश्मीरचा प्रश्न मला द्याल, पण काश्मीरमध्ये सरकार यायचं असेल तर कुणीतरी दोघांनी एकत्र भाग होतो. तशी इथे परिस्थिती नव्हती. तुम्ही दिलेल्या युतीला महाराष्ट्रातल्या सरकारने स्पष्ट बहुमत दिलेलं होतं. असं असताना तुम्ही ती केवळ तुमच्या महत्त्वाकांक्षेपायी एक वेगळा प्रयोग केलात आणि महाराष्ट्रामधलं आत्तापर्यंत एक संकेताचं, नियमाचं, एका अर्थाने दोन वेगळ्या स्पष्ट भूमिका मांडणारं राजकारण होतं. त्या राजकारणाचा भंग त्या ठिकाणी झाला आणि महाविकास आघाडी सरकार जन्माला आलं. मला असं वाटतं की 19 पासून सुरू झालेला प्रवास आहे तो 24 पर्यंत चालणं स्वाभाविकच होतं. असं आहे की बाकीचे तरी काही, हे शेवटी राजकारण आहे. त्यामुळे जर तुम्ही पक्ष अशा पद्धतीने प्रयोग केलेत तर बाकीचे लोक दुसरे प्रयोग करणारच आहेत. त्यामुळे ज्यावेळी असं लक्षात आलं की त्या अस्वस्थतेतून शेवटी असे की जो नियम सगळ्या आमदारांना पटलेला नव्हता, जो उद्धव ठाकरेंनी घेतला होता त्यांच्या आमदारांना पटलेला नव्हता, मग त्याचा पुढचा जो प्रवास सुरू झाला तो प्रवासाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. पण मला असं वाटतं की 24च्या निवडणुकीमध्ये जनतेने म्हणून इतका स्पष्ट कौल दिला आहे की पुन्हा 19ची पुनरावृत्ती होऊच नाही. याची खबरदारी जनतेनेच घेतली. नाही, पण एकाने गाय मारली, दुसऱ्याने वासरू मारायचं. हे आयडिओलॉजिकल बोलायला खूप छान आहे. पण राजकारणामध्ये शेवटी असं आहे की तुम्हाला जर पुढे जायचं असेल, राजकारणात तुम्हाला टिकून राहायचं असेल तर प्रत्युत्तर येणारच आहे. आणि जर समोर परिस्थिती दिसत असेल आणि ती परिस्थिती म्हणजे शेवटी महाभारतातही कृष्णाने नियम काय सांगितला, ज्यावेळी कर्णाचं चाक रुतलं रथाच्या कर्णाचं आणि त्यावेळी तो खाली उतरला त्यावेळी ज्यावेळी अर्जुन सांगितले चालव बाण, तो म्हणजे तशा अर्थाने तोपर्यंत महाभारताचा नियम होता की निशस्त्रावरती शस्त्र चालवायचं नाही. पण मग कृष्णाने सांगितलं मी सांगतोय हाच धर्म आहे. द्रौपदीला ज्यावेळी आणलं त्यावेळी कुठं धर्म गेला होता कृष्णाने. त्यामुळे मला असं वाटतं की त्या स्वरूपामध्ये आपण बघितलं पाहिजे की या गोष्टी करताना स्वाभाविकपणे आनंद झाला असेल असं नाही आहे. पण ज्या परिस्थितीमध्ये सरकार आली, महाविकास आघाडी सरकार आलं, त्याच्यानंतर जर काही गोष्टी घडल्यात तर मला वाटतं ती त्यावेळची परिस्थिती होती. आता भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, ही जी महायुती आहे ती कितपत टिकाऊ वाटते? मला असं वाटतं अडचण तर काही दिसत नाही. कारण आता प्रत्येक ठिकाणी तो संघर्ष आता विशेषतः आता हे झालं, आता स्थानिक स्वराज्य संस्था असं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मला हे माहिती आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि गेले 7-8 वर्ष म्हणजे करोनाच्या पूर्वीपासून ज्यांची मुदत 19-20ला संपली होती त्या नगरपालिकांपासून ते आतापर्यंत त्या कोरोनामुळे पुढे गेल्या, मग कोर्टाच्या निर्णयामुळे पुढे गेल्या, असं करत 5-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि ती सर्व राजकीय पक्षात आहे. प्रयत्न
आत्तापर्यंत महाराष्ट्राचा इतिहास आहे, ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेनाशी स्पष्ट युती होती किंवा काँग्रेस राष्ट्रवादी अशी पण ज्यावेळी आघाडी होती, त्यावेळी त्यांचा हे लोकसभा आणि विधानसभा हाच आधार होता. अनेक ठिकाणी ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती त्यावेळी सुद्धा स्थानिक स्तरावरती या मैत्रीपूर्ण लढती झाल्यात, विरोधामध्ये लढती झाल्यात. तीच परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादीकडे. आमचा प्रयत्न ठरणे 100% असा आहे की पहिल्यांदा प्रयत्न आमचा महायुती म्हणून एकत्रितपणे लढावा हा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असणार आहे. पण आता त्या ठिकाणचे स्थानिक नेतृत्व, स्थानिक गणितं ह्याच्यावरती ठरेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाविषयी आपण बोलूयात की त्यांना खूप टार्गेट केलं गेलं, पूर्ण खच्ची करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातूनही त्यांनी नव्याने झेप घेत पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि अत्यंत एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व ते देत आहेत. मला असं वाटतं या क्षणाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा एक अख्खा रोडमॅप ज्याच्या समोर आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, असा एकमेव नेता आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणजे दुसरा शब्द त्यांच्याबद्दल म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा तुम्ही गेले 10-11 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ बघा. सोपं उदाहरण देतो. पुणे महापालिकेचा 2006 मेट्रो हवी असा प्रस्ताव होता महापालिकेचा. केंद्रात काँग्रेस सरकार, राज्यात काँग्रेस सरकार, काँग्रेस राष्ट्रवादी आणि खाली पुणे महापालिकेतही काँग्रेसच महापौर आणि काँग्रेस सरकार. पण ती मेट्रोला 2014 नंतर देवेंद्र फडणवीस सरकार यावं लागलं. त्यामुळे विकासाच्या अनेक गोष्टी, समृद्धी महामार्ग होईल कुणाला वाटलं होतं? लोकांनी जे समृद्धी महामार्गाचा विषय काढला त्यावेळी अनेकांना असा प्रश्न आला इतका 700 किलोमीटरचा महामार्ग होणंच शक्य नाही. पण देवेंद्रनी तो करून दाखवला. आज त्याचा जे त्यावेळेचे टीकाकार आहेत ते आज त्याचा आनंद उपभोगतायत, त्या मार्गावरून जाता येत आहेत. अटल सेतू आहे तो सुद्धा त्यांच्याच कार्यकाळ त्यांच्याच ड्रीम प्रोजेक्टपैकी होता. कोस्टल रोड आहे, पुण्याचा मेट्रो आहे, नागपूरची मेट्रो आहे. असे अनेक म्हणजे महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणून ज्याचा उल्लेख करावा लागेल आणि जो इतिहासात नोंदला जाईल असं एकमेव नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे त्यांच्या काळात संकट आली नाही का तर संकट इतकीच आहे. मग अतिवृष्टी संकट असेल, दुष्काळ संकट असेल, पण हे सगळं करत असताना राज्याची आर्थिक शिस्त मोडू न देता आणि सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं आहे ते नेहमी सांगतात की माझा कारखाना नाही, माझी काही संस्था नाही, माझं काहीच नाही. त्यामुळे ते कुठल्याही पद्धतीच्या ज्या महाराष्ट्राचं एक राजकारण टिपिकल राजकारण आहे, संस्थांचं अमुक आहे, त्यात ते बसत नाहीत. आणि म्हणून एक वेगळं नेतृत्व, तरुण नेतृत्व आणि पुढच्या महाराष्ट्राचा विकास पाहणारं नेतृत्व ही त्यांची ओळख आहे. आणि मला वाटतं त्यांनी ते कर्तृत्वातनं ती मिळवली. केंद्रात मोदी सरकारने 2 कार्यकाळ पूर्ण केले, आता 3रा कार्यकाळ चालू आहे. तर हे एकूण देशातलं जे हे आहे भाजपचं आता एक चांगलं वातावरण निर्माण झालं, अगदी तळागाळापर्यंत पक्ष पोचण्यास त्यातून मदत झाली. तर एकूण या परिस्थितीकडे केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल कसं बघतो? मला असं वाटतं गेल्या 11 वर्षामध्ये या देशातलं म्हणजे मी आत्तापर्यंत मी सुद्धा मला जसं कळायला लागलं, मला आजही आठवते की अटल सरकार ज्यावेळी पहिल्यांदा आलं 13 दिवसाचं त्यावेळी माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. कारण कुणी अपेक्षाच केली नव्हती की अटल सरकार पंतप्रधान होतील. 96 सालची गोष्ट आहे. मला जसं कळायला लागलं, मी लहानपणापासून पेपर वाचतो, मला जसं कळायला लागलं तेव्हापासून मी अनेक नरसिंहराव पंतप्रधान बघितले, राजीव गांधी बघितले, व्ही पी सिंग बघितले. पण पुन्हा एकदा तोच आहे की नेशन फर्स्ट ही कल्पना समोर ठेवून अतिशय धाडसीपणाने निर्णय घेणारं मोदी सरकार जर तुम्ही बाकी कुठलेही पंतप्रधान आणले, कुठल्याही आत्तापर्यंत पंतप्रधानपदाच्या सगळ्या कारकिर्दीचा अभ्यास आणि त्यासमोर मोदीजींच्या पंतप्रधानपदाचा अभ्यास हा जर केला तर मोदीजींचं पारडं हे जडच राहतं. ज्या पद्धतीचे निर्णय त्यांनी घेतलेत आणि सगळे निर्णय धाडसी आहेत. आणि आत्तापर्यंत आपण अशा पद्धतीचं घेऊ का नको म्हणजे आणि त्या बॅकग्राऊंडवरती मनमोहन सिंग पंतप्रधान होते. एक प्रकारे फ्रिजाईल इकॉनॉमी असं आपल्या अर्थव्यवस्थेला नाव दिलं गेलेलं होतं. अतिशय वाईट कालखंडामध्ये आपण होतो. तिथून या देशाला जगात मानाचं स्थान निर्माण करणं आणि ते करत असताना मग समाजातले प्रत्येक घटक, मग शेतीचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या मूलभूत त्याच्यावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न मोदीजींनी गेल्या 11 वर्षामध्ये केला. आणि म्हणून मोदीजींचं गारूड आज पण लोकांवरती आहे. विरोधकांनी किती टीका करावी, विरोधकांनी त्याबद्दल काही बोलावं,
पण सर्वसामान्य जनतेमध्ये जे मोदींबद्दल आत्मीयता आहे, आस्था आहे, प्रेम आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची जी पहिली 14ची घोषणा होती, ना खाता हूं ना खाणे देता हूं. आणि त्यामुळे गेल्या 11 वर्षामध्ये विरोधकांना एक सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणाबद्दल सुद्धा अशा प्रकारचा आरोप करता आला नाही. बाकी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं तर आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. त्यामुळे एक अत्यंत देशाला पुढच्या टप्प्यात देशाची मान उंचवणारा, देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारा आणि फक्त विकासाचा मंत्र बोलणारा हा असा पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी. तर गेल्या काही वर्षामध्ये भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्यामुळे भाजपची अवस्था आता नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी अशी झाली असं नाही वाटत? मला असं अजिबात वाटत नाही. असं आहे की राजकीय पक्ष शेवटी तुमच्यामध्ये समाजातले वेगळे घटक तुमच्यामध्ये येत असतील, तुमच्याकडे येत असतील, तरच तो राजकीय पक्ष मोठा होतो. नाहीतर मग कम्युनिस्टांचं काय झालं? कम्युनिस्ट तिथेच राहिले, कम्युनिस्टांकडे तरुण आलेच नाहीत. आजही आपण त्यांची टॉपची बॉडी बघितली, त्यात किती तरुण आहेत. या उलट भारतीय जनता पार्टी हा केडर बेस पक्ष आहे, पण तरीही भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात लोक येतात, लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. आणि त्यातून तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारतीय जनता पार्टीकडे आजही संघटनात्मक तितकीच काळजी घेतली जाते. आजही भारतीय जनता पार्टी, मी आत्ता सांगतो, भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक जिल्हे आम्ही 80 म्हणतो. या 80 जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या, त्याचे जिल्हाध्यक्ष झाले, कार्यकारिण्या झाल्या, आणि भारतीय जनता पार्टीनी नेते कार्यकर्ते किती आले तरी मूळ विचारधारा आहे ती सोडली नाही. आम्ही या विचारासाठी आमची आयडिओलॉजी आणि विकास हे आमचे 2 सूत्र आहेत. आमचा हिंदुत्वाचा विचार जो सर्वसमावेशकतेचा आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे, तो विचार आणि विकासाचा मंत्र, या 2 गोष्टी. त्यामुळे मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, हे 2 विकासाचा मुद्दा हेच बोलतात. तुम्ही सोबत येत असाल तर ते आलं पाहिजे. आम्ही या भूमिका ठाम आहोत आणि त्यातून लोक आज येत आहेत, समाजातले सर्व घटक येत आहेत. आज त्यांना आम्ही सामावून घेतोय. आज ते भाजपमय, म्हणजे असं लक्षात येत नाही की भाजपचे कालपर्यंत भाजपचे नव्हते, इतके असते भाजपमध्ये भाजपमय झालेले दिसतात तुम्हाला. तर केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात असा विरोधकांचा आरोप आहे की काम कमी, कामापेक्षा जाहिरातीच जास्त आहेत. मला असं वाटतं की शेवटी आजचा जमाना जो आहे, जर तुम्ही काम केलं असेल तर ते लोकांपर्यंत नेण्यामध्ये गैर काय. एक दुसरं असं आहे की हा सोशल मीडियाचा जमाना आहे. तिथं लोकांपर्यंत पोचण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. पूर्वीचे दिवस गेले. म्हणजे मी बऱ्याच वेळा त्याला परफॉर्मन्स पॅक नाव त्याला देतो की तुम्ही आत्ता, पूर्वी काय होतं तुम्हाला आठवत असेल, तुम्ही अनेक माझ्यापेक्षा ज्येष्ठ अनुभवी आहात. काँग्रेसच्या ज्यामध्ये असं म्हटलं जायचं की दगड जरी ठेवला तरी तो निवडून येणार, शेंदूर फासला तरी तो निवडून येणार. प्रचार करायची पण गरज नाही. म्हणजे मी सोलापूर जिल्ह्यातला आहे, पंढरपूर लोकसभेला असं तिथं विरोधकांना मतच नसायची. काँग्रेसचा एक खासदार, मी चुकत नसेल तर लक्षात संदीपान थोरात असं काहीतरी असेल, तिथं तर म्हणजे दुसरं विरोधकांना उमेदवारही मिळायचा नाही आणि तिथे हमखास वर्षानुवर्ष एकच निवडून यायचं. असे अनेक मतदारसंघ आहेत. सोलापूर पण त्यातच होता. तर त्या मतदारसंघामध्ये तर ही ती परिस्थिती होती. आता अशी परिस्थिती नाही आहे. आता लोक परफॉर्मन्स बघतात, लोक अकाउंटेबिलिटी बघतात आणि लोक क्रेडिबिलिटी बघतात. बरं. विशेषतः या 91 नंतरचं जे आपण ह्याच्या झालो, आपण 91 नंतर जे सगळं मार्केट ओपन झालं, त्याच्यानंतर आलेलं जे जनरेशन आहे ते हे पॅक बघतं. PSC ज्याला मी बऱ्याच वेळा तर शब्दप्रयोग करतो, परफॉर्मन्स, अकाउंटेबिलिटी आणि क्रेडिबिलिटी. तुम्ही 5 वर्षात परफॉर्म काय केलं आहे, तुम्ही अकाउंटेबिलिटी तुमची किती आहे, उत्तरदायित्व तुम्ही आहात की नाही, आणि तुमची क्रेडिबिलिटी किती. आणि त्यामुळे जर लोकांपर्यंत आम्ही केलेलं काम लोकांपर्यंत घेऊन जात असू तर त्यात गैरसमज कारण नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते घराच्या बाहेरही पडले नाही, पण त्यांनी जाहिरातीचं मोठं बजेट त्या सरकारच्यासाठी पास करून घेतलं. तुमच्या माहितीसाठी एक रेफरन्स म्हणून सांगतो. त्यामुळे जर काम करत असू आणि ती काही अतिशय किरकोळ रक्कम ज्या स्केलवर काम होतं त्या स्केलच्या मध्ये अतिशय किरकोळने जर जाहिरात कोणी करत असेल, ते लोकांपर्यंत जात असेल, तर मला असं वाटतं त्यात गैर असण्याचं कारण नाही. भाजपचं गेल्या काही वर्षांमध्ये इतके झालं की सत्तेसाठी वाटेल ते करायची तयारी की, म्हणजे अधिक भाजप हा तत्वनिष्ठ पक्ष म्हणून अशी आधी प्रतिमा होती, परंतु गेल्या काही वर्षात सत्तेसाठी वाटेल ते करायची तयारी आहे.
महाराष्ट्रातील महायुती केवळ सत्तेसाठी तयार झाली आहे असा आरोप केला जातो. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, भारतीय जनता पार्टीच्या दोन गोष्टी आहेत. मला तुम्ही सांगा, सत्तेसाठी आम्ही काही करत असू तर आम्ही आमचा हिंदुत्वाची आयडिओलॉजी, आमची विचारधारा ही बाजूला ठेवली आहे का? उत्तर नाही येणार आहे. आणि दुसरं, विकासाचा मुद्दा. आमची पहिल्यापासून आम्ही हीच भाषा बोलतोय. आमच्यासोबत ही भाषा मान्य असणाऱ्या जे सोबत येतील तर आम्ही सोबत घेणार, त्यात गैर काहीच नाही. त्यामुळे भारतीय जनता हा कसा आहे माहिती का, की एखादा कुणीतरी एखाद्या शहरातला छोटासा काहीतरी, समजा एखादा वादग्रस्त छोट्या शहरातला एखादा व्यक्ती आली, ती तुमच्या पक्षामध्ये होती, ती वर्षानुवर्ष होती, त्यावेळी ती उत्तम होती, त्यावेळी त्याबद्दल तुम्हाला काय त्याचा पाहुणचार तुम्ही घ्यायचा, त्याच्याकडनं आनंद लुटायचा. मात्र ती व्यक्ती तुमच्याकडनं सोडून भाजपमध्ये आली, बघा 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 ह्याने कसा घेतला, हा जो ढोंगीपणा आहे ना, त्याला आक्षेप आहे. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही आहे. बरं, अनेक की आमच्या विचारधारेत तुम्ही आलात म्हणून तुमची मागची कृत्यही लपणार असाही विषय नाही. ती प्रोसेस चालू असते, ती प्रोसेस चालू राहणार आहे. पण जर तो विचारधारेपासून आला, विकासासोबत आला, आम्ही कुणालाही तिथे या ठिकाणी बळजबरीचा विषय नाही. सत्तेसाठी वाटेल ते म्हणजे काय असतं याचा अर्थ? तुम्ही वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा जी हिंदुत्वाची होती, जेणे काँग्रेसला कायम एका अर्थाने शिव्या देत होते, ती भूमिका सोडून तुम्ही काँग्रेसला हात मिळवणी करता. याला सत्तेसाठी वाटेल ते करणं, ते यामध्ये येतं. ते भारतीय जनता पार्टीने कधी केलं नाही. मला आठवतंय मागं आपले दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचं एक भाषण मी कव्हर केलं होतं टिळक स्मारक मंदिरमध्ये. तेव्हा त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की आपण म्हैस खरेदी करायला गेलो तर तिचं चारित्र्य बघणार का ती दूध किती देते हे बघणार. काहीसं तशा पद्धतीचंच नाही. म्हणून नाही, असं आहे की राजकीय पक्ष, प्रामुख्याने मुद्दा लक्षात घ्या की राजकीय पक्ष हे तुम्ही देशातले सगळे राजकीय पक्ष काढून बघा, आणि मग तत्वशून्य ज्या पद्धतीने कुठलीही विचारधारा नसलेले राजकीय पक्ष आज आहेत, की आज यांच्यासोबत जा, उद्या त्यांच्यासोबत जा, परवा त्यांच्यासोबत जा. कुठले आज आता अगदी लेटेस्ट उदाहरण महाराष्ट्रापुरतं घेऊ, महाराष्ट्रातल्या शरद पवारांचं उदाहरण आपण घेऊ. हे शरद पवार आहेत, ज्यावेळी जे पुलोस सरकार त्यांनी पहिल्यांदा आणलं, विश्वासघात करत खंजीर खुपसत आणलं, त्यावेळी तुम्हाला जनसंघाचे लोक चालली, त्यावेळी आक्षेप नव्हता. त्याच्यामध्ये त्या मंत्रिमंडळ जनसंघाची लोक होती. पुन्हा तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात, पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडलात, समाजवादी पक्ष त्यावेळी स्थापन केला. पुन्हा राजीव गांधींच्या सोबत तुम्ही जाऊन संभाजीनगरमध्ये, त्यावेळेचा औरंगाबाद आता संभाजीनगर, त्याच्यामध्ये तुम्ही राजीव गांधींसोबत प्रवेश केलात. पुन्हा 99ला तुम्ही बाहेर पडलात ह्याच्यामध्ये 98 सोनिया गांधीच्या मुद्द्यावरती, विदेशीपणाच्या मुद्द्यावरती. पुन्हा 15 दिवसामध्ये निवडणूक झाली, परिस्थिती झाली की पुन्हा आघाडी केलीत. मला सांगा, याला तुम्ही काय म्हणणार? त्यामुळे ही जरी संधी साधू आणि तत्वशून्य आघाड्याची उदाहरण, असं आम्ही काहीच करत नाही. आता आपण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, तर भाजपची त्या दृष्टीने काय प्लॅनिंग चाललं आहे की काय? भाजपचं जोरदार प्लॅनिंग आमचं आता सुरू आहे. भारतीय जनता पार्टी जे घवघवीत यश आम्ही विधानसभेला मिळवलं, त्याच घवघवीत यशाची पुनरावृत्ती आम्हाला महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्या जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, इथे आम्हाला करायची. आणि त्यामुळे त्यासाठी आमचा कार्यकर्ता, आत्ता आमचे कार्यकर्त्यांनी संवाद सुरू आहे. देवेंद्रजी स्वतः सगळे फिरत आहेत, रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष ते फिरत आहेत, त्यातून ती बांधणी आत्ता सुरू आहे. आणि त्यामुळे त्या पद्धतीचं काम, विकास, देवेंद्रजीने केलेलं काम हे लोकांपर्यंत घेऊन जाणं, हे रवींद्र चव्हाणांनी दिलेलं आम्हाला मोठं टास्क आहे, ते आम्ही घेऊन जातो. मगाशी जसं म्हटलं तशा पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतीच पाहायला मिळणार? मला त्यातला प्रयत्न आपला असा असेल, मी 100% सांगतो, प्रयत्न आपला सगळीकडेच महायुती व्हावी, अगदी टॉप टू बॉटम सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र यावं, हा आपला सगळीकडे प्रयत्न असेल. पाहूया शेवटच्या क्षणी काय होतं. तर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये भाजप कुठल्या मुद्द्यांवर लक्ष देत आहे जास्त या निवडणुकांच्या? असं आहे की मुंबई, पुण्याचा कायापालट, मुंबई असेल किंवा पुण्याचा असेल, मुंबईचा कायापालट गेल्या देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यापासून झाला आहे. पुण्यामधले प्रचंड मोठे बदल, पुण्यामध्ये विकास पुन्हा तोच मुद्दा, मेट्रोसारखा जाळा असेल, अनेक गोष्टी पुण्यामध्ये बदल होत आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड ही सगळी वाढती शहरं आहेत, आणि वाढती शहरं नागरीकरणाच्या समस्या, प्रश्नही वेगळे आहेत.
ते व्यावसायिक पद्धतीने सोडवले पाहिजेत. तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो की जे आपलं मलनिस्सारण हे असतं ते वर्षानुवर्ष मुंबईमध्ये समुद्रात सोडलं जायचं. बरोबर. त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे टँक असतात ते सुद्धा शिवसेनेच्या काळात उभारले गेले नाहीत. ते देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर 17 साली काम सुरू झालं. ते आत्ता ॲक्टिव्हिटी ते STP प्रोजेक्ट ज्याला म्हणतात. त्यामुळे या पद्धतीचं शहरीकरणाचं नागरीकरणाचे प्रश्न वेगळे आहेत. मुंबईकरांसाठी तर कुठूनही कुठे 60 मिनिटात जाता येईल अशी व्यवस्था आता करण्याचं काम चालू आहे. मग ते मेट्रोचं असेल, एक तिकीट व्यवस्था मुंबईत आली ती पुढं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला पुढे ते ॲप डेव्हलप होईलच की एकाच तिकिटावर सगळं तुम्हाला कुठे जायचं एक घरात बसून तुम्ही तिकीट काढा, तुमच्या सगळ्या सोयी. म्हणजे तुम्ही इथून रिक्षाने पुढे चाललाय, तिथून मेट्रो पकडताय, मग लोकल पकडताय, मग ST किंवा रेल्वे पकडताय, हे जे सगळं आहे ते एकाच तिकिटावरती यावं. त्यामुळे अशा पद्धतीने मग प्रश्न नागरीकरणाचे लक्षात घेऊन त्या पद्धतीने विकासाचे मुद्दे घेऊन लोकांपुढे जाऊ. तर तरुण मतदारांना जोडण्यासाठी पक्षाने काही विशेष प्रयत्न करतोय का? मला वाटतं तरुण मतदार हाच आमचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि म्हणून आमचं सगळं तुम्ही राजकीय नेतृत्व बघितलं असेल, हे सगळं मंत्रिमंडळातले आमचे देवेंद्रजी स्वतः तरुण आहेत, बाकी सगळे मंत्री तरुण आहेत. त्यामुळे तरुण संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे. आत्ता आमचा अध्यक्ष म्हणजे आमच्याकडे तरी युवा मोर्चा नियमच आहे की 30 नंतर असेल तर तो युवा मोर्चात फक्त त्याने नाही यायचं. 30च्या मोठा असेल तर 30च्या आतले सगळे युवा मोर्चाचे. त्यामुळे मला असं वाटतं की तरुणांसाठी जे करणं आवश्यक आहे, एकतर तरुणांना मोठ्या प्रमाणात संघटनेमध्ये संधी, सरकारमध्ये संधी, आणि त्याचबरोबर तरुणांच्या वेगवेगळ्या योजना ज्या पद्धतीने आत्ता सामाजिक स्तरावर सांगायचे तर सारथीसाठी दिलेलं मोठ्या प्रमाणात निधी असेल, मराठा समाजातल्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेले अनेक विषय प्रकल्प असतील, आज हे सगळं कोणासाठी सुरू आहे. मग अनेक महामंडळामधून तरुणांना मिळणारी मदत, शिक्षणासाठी मदत, परदेशामध्ये शिष्यवृत्तीसाठी मदत, या अनेक गोष्टी सरकार करतं ज्यातनं तरुणाशी डायरेक्ट आम्ही जोडले जातो. अनेक म्हणजे भाजपचा जो पारंपरिक मतदार आहे त्या सगळ्यांचा एक आक्षेप आहे की तुम्ही शिंदेंना बरोबर घेतलं इथपर्यंत ठीक होतं. अजित पवार महायुतीत सामील करून घेण्याचा निर्णय पक्षासाठी कितपत योग्य वाटतो? मला असं वाटतं त्याचं उत्तर जनतेने दिलंय. जनतेने ज्या पद्धतीने आम्हाला, जर समजा जनतेला तो आवडला नसता विषय, तर आज इतकं मोठं घवघवीत बहुमत आम्हाला मिळालंही नसतं. आणि देवेंद्रजींनी या विषयात अतिशय स्पष्ट भूमिका मांडली की शिंदेसोबत आमची ही भावनिक युती आहे आणि अजित पवारांसोबत राजकीय युती आहे. हे देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे आजही अजित पवार त्यांची भूमिका घेऊन त्यांचे ते बोलू मांडतातच त्यांच्यामध्ये. पण या सगळ्याच्यामध्ये जनतेने ते स्वीकारलं आणि म्हणून जनतेने आम्हाला विधानसभेला मतदान करून यश दिलं. आता कार्यकर्त्यांच्या मनातला संभ्रम दूर झालाय का? अजूनही तो गोंधळ वाटतोच आहे की? मला असं वाटत नाही. म्हणजे काही ठिकाणी तुमच्या म्हणण्याची तर शक्यता असू शकते, पण ओव्हरऑल कार्यकर्त्यांनी सुद्धा ही निवडणूक स्वीकारली. गेले वर्षभर ज्या पद्धतीने हे 3 नेते काम करतायत, देवेंद्रजी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, हे कार्यकर्त्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान देणारं, प्रेरणा देणारं गोष्ट आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा ते स्वीकारलंय, खालपर्यंत ते पोचलंय. आता काही वैयक्तिक याचा दृष्टिकोन तुमचे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. बाकी राज्य, देश याच्यावर आपण बोललो. केशव उपाध्याय यांच्यासाठी राजकारण म्हणजे काय? मी सांगितलं की त्याच्या सुरुवातीला उत्तर दिलं मी की काही परिवर्तन आपल्या हातनं एखादा छोटासा खारीचा वाटा उचलता येतो का? सामाजिक परिवर्तनाचा जो रथ सुरू आहे त्या रथामध्ये एक छोटासा काही खारीचा वाटा आपल्याला उचलता येतो का? हे प्रयत्न करणं म्हणजे माझ्या दृष्टीने राजकारण. सामाजिक जबाबदारी आणि राजकीय जबाबदारी यामध्ये आपण समतोल कसा साधता? असं आहे की त्या वेळची जी प्रायोरिटी पाहून ते गोष्टी कराव्या लागतात. राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे स्वाभाविकपणे जास्त वेळ राजकारणाला जातोच, पण जिथे जिथे सामाजिक विषय महत्त्वाचा असेल त्यावेळी सामाजिक भूमिका तितक्याच पद्धतीने घेतो आणि पुढच्या काळामध्ये घेणार. आजच्या तरुणांनी राजकारणाकडे कसं पाहावं? काय संदेश द्याल तुम्ही तरुण? मला असं वाटतं की केवळ जो मी माझ्यापुरता नियम कधी काळी मी विशीमध्ये असताना विचार तो केला होता की केवळ बसून सरकार सगळं करेल किंवा दुसरा कोणीतरी माझ्यासाठी काही करेल या भूमिकेत राहण्यापेक्षा आपण दोष असतील तर ते दोष दुरुस्त करण्यासाठी आपण काय करतो याचा विचार करून राजकारणाकडे बघितलं पाहिजे. आपण ठीक आहे, तो चूक करत असेल,
आपण अजून काही परिवर्तन करू शकतो का, या अँगलनी बघितलं पाहिजे आणि राजकारणात त्यांनी यायला पाहिजे. केशवजी, आपल्याशी झालेला हा संवाद प्रेरणादायी आणि विचार प्रवर्तक होता. आपल्या कामातून आणि दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या तरुणाईला निश्चित दिशा मिळेल यात शंका नाही. ऑनलाईन नेताच्या या विशेष भागासाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्या पुढील राजकीय आणि सामाजिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू. धन्यवाद.